नांदगाव तालुक्यात मोर, हरिण, काळवीटसह वन्य प्राण्यांचे प्रमाण हे हजारोंच्या संख्येने आहे। त्यामुळे ते रस्ता ओलांडताना अपघात होणं किंवा मोकाट कुत्र्यांकडून हल्ला होणं, त्यांची शिकार होणं हे नित्याचेच घडत आहे। 2 जानेवारी रोजी मोराची शिकार करून पसार होत असलेल्या तिघांना नांदगाव पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। या प्रकरणात तिघांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। जेऊर शिवारात मोराची शिकार करून पलायन करणाऱ्या तिघांना पोलीस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे। मोराची शिकार करणारे हे तीनही शिकारी मालेगाव येथील रहिवासी आहेत। या घटनेचा तपास नांदगाव वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी करीत आहेत। वन विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित तिघे शिकारी मोराची शिकार करून पलायन करत असल्याची माहिती मिळाली होती। पोलीस, वन कर्मचारी आदींनी त्यांचा पाठलाग केला असता शिकारी हे केंढार हाकेवाडी शिवारात ताब्यात घेतले। त्यांच्याजवळ 4 चाकी लाल रंगाची कार क्रमांक MH01MA4221 ही ताब्यात घेण्यात आली। याच वाहनाचा वापर करून राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार संशयितांनी केली होती। या शिकाऱ्यांकडून एक मोर, शिकार करून मारलेला बंदूक, जिवंत काडतुसे, सुरा, कुऱ्हाड, सर्च लाईट, दुर्बीण आदी साहित्यही नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या शिकाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केला असता त्यांनी शिकार केलेला राष्ट्रीय पक्षी मोर हा रस्त्याच्या कडेला फेकला होता। तो देखील यावेळी वन विभागाने ताब्यात घेतलाय। शेख इरफान, अंजुम, पीर मोहम्मद, अफजल अहमद, अशफाक अहमद, मोहम्मद सालेह, इम्तियाज अहमद हे तिघे जण ताब्यात घेऊन त्यांना भारतीय वन अधिनियम 1972 कलम 9 अन्वये यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। या घटनेचा तपास उप वन परिक्षेत्र अधिकारी उमेश वावरे, सहाय्यक वन संरक्षक अक्षय म्हात्रे, वन परिक्षेत्र अधिकारी नांदगाव सागर ढोले, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, वन परिमंडळ सुनील महाले, PSI संतोष बहाकर, संजय बेडवाल, विनोद जवागे, संतोष दराडे आदी पोलीस तसंच वन कर्मचारी यांनी तपास करत ताब्यात घेतलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव।